लॉंग वीकेंड हॉलिडे होता आणि लोणावळ्याला जायचं ठरवलं. लोणावळ्यात गेलो आणि मॅप्रोमध्ये जाऊन स्ट्रॉबेरी क्रीम आणि तिथला बेस्ट पिझ्झा नाही खाल्ला असं होईल का? तर तिथे गेल्या गेल्या आम्ही पहिले हे ऑर्डर केलं आणि आम्ही जाऊन पोहोचलो ते आम्ही बुक केलेल्या रिसॉर्टमध्ये, फरियाज रिसॉर्टमध्ये. तर फरियाज इज वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट इन लोणावळा, कारण की तिथे करण्यासारख्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही बोर नाही होणार. आमचा इथे 1 डे स्टे होता. गेल्यानंतर चेक इन प्रोसेस सुरू होती, तोपर्यंत मस्तपैकी रिफ्रेशनर घेतलं. चेक इन प्रोसेस कंप्लीट झाली आणि निघाले ते थेट रूमकडे जाण्यासाठी. तर रूमकडे जाण्याचं तुम्ही बघू शकता तिथलं इन्व्हायरमेंट किती डिसेंट आणि काम आहे आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवते, कारण की माझा 2nd या 3rd टाईम आहे माझा इथे स्टे आणि इथून व्ह्यू तर वाव, जस्ट ऑसम. आणि जर तुम्ही पावसाळ्यात जर येणार असाल तर वाव, सोने पे सुहागा म्हणतात तेच छान वाटते तिथे गेल्यानंतर. आणि नंतर संध्याकाळी त्यांचं होतं हाय टी, जे की ते ॲक्टिव्हिटी घेतच असतात आणि 26 जानेवारी असल्यामुळे तिथे थोड्या जास्त ॲक्टिव्हिटी होत्या. हाय टीमध्ये तिथे त्यांनी बरंच काही खायला ठेवलेलं होतं. छानपैकी कटलेट होतं, पनीर कटलेट होता, वडापाव होता. वाव, तिथली टेस्ट तर काही गजबच असते. नंतर आम्ही थोडंसं फोटोशूट करून घेतले आणि मग किड्ससाठी पण काही ॲक्टिव्हिटी होतात. वॉटर स्पोर्ट्स असल्यामुळे ते स्पोर्ट्सही त्यांचं खेळून झालं होतं आधी आणि नंतर हे आहे किड्स क्लब. इथे तुम्ही गेल्यानंतर आपण जेव्हा बाहेर जातो रिलॅक्स व्हायला, त्यावेळेस आपल्यासोबत किड्स असतील तर त्यांनाही असं काहीतरी लोकेशन प्रत्येक रिसॉर्टमध्ये हवे. किड्सची ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्यांनी मोठ्यांसाठी पण ॲक्टिव्हिटी ठेवल्या होत्या. पपेट शो होता पण तो कॅन्सल झाला. त्यानंतर त्यांनी दमशराज आणि अदर ॲक्टिव्हिटी पण घेतल्या. दमशराजमध्ये आम्ही बाजीगर होतो आणि आणखीन एक टीम टायगर होती. तर विनर तर आम्हीच झालो, कारण की आम्ही बाजीगर होतो. हे झाल्यानंतर मस्तपैकी डिनरसाठी गेलो. डिनर छान एन्जॉय केला आणि आम्हाला उठायचं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लॅग होस्टिंगसाठी. फ्लॅग होस्टिंगसाठी मी आणि माझे हसबंड आम्ही दोघंच जण गेलो होतो. तुम्ही बघू शकता तिथे किती छान त्यांनी 26 जानेवारीचं डेकोरेशन केलं होतं आणि त्यांनी पण तिथे तयारी केली होती फ्लॅग होस्टिंगसाठी. तर अशा प्रकारे फ्लॅग होस्टिंग झालं. फरियाजची सगळी टीम तिथे फ्लॅग होस्टिंगसाठी होती. सोबतच काही गेस्टसुद्धा फ्लॅग होस्टिंगसाठी आलेले होते. फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर राष्ट्रगीत झालं. त्यांनी गेस्टला विचारलं कोणाला काही बोलायचं आहे का, तर त्या ठिकाणी माझ्या हसबंडनी माईक घेऊन फरियाज रिसॉर्ट आम्ही का येतो आहे, कारण की 2nd 3rd टाईम जसं आता मी सांगितलं त्याप्रमाणे मी 2nd 3rd टाईम आलो आहे, कारण की तिथली हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे, तिथल्या ॲक्टिव्हिटीज खूप छान आहे आणि तिथलं जे एक कम्फर्ट फील होतं आपण तिथे गेल्यानंतर, त्या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही तिथे 2nd 3rd टाईम व्हिजिट करतो आहे. तर तिथलं जे फूड पण क्वालिटी वॉज जस्ट ऑसम. आम्ही वाट बघत होतो किड्स कधी उठतील आणि आम्ही कधी ब्रेकफास्ट करायला जाऊ. तर अशा प्रकारे आम्ही ब्रेकफास्ट केला आणि नंतर आम्हाला जायचं होतं ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी खेळायला. तिथल्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजचं मेन रिझन की आपण फरियाजला जायला पाहिजे. ह्या ॲक्टिव्हिटी पण आम्हाला तिथे करायला भेटतात. अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी तिथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या. तिथला इनडोअर लगून पूल पण खूप छान आहे, जो आम्ही सुद्धा एन्जॉय केला आणि मला आता 2-3 वर्षापासून असं म्हटलं तसं स्विमिंग करायला मलाही फार आवडतं आहे. इनडोअर ॲक्टिव्हिटी, आउटडोअर ॲक्टिव्हिटी, तुमच्या जेवढ्या ॲक्टिव्हिटीज तिथे मॅक्सिमम टाईम तुमचा त्याच्या इनडोअर ॲक्टिव्हिटीज, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, किड्ससाठी ॲक्टिव्हिटी असं बरंच काही या फरियाज रिसॉर्टमध्ये आहे आणि त्यामुळेच आम्हाला इथे जायला आवडतं. आमचा छान 1 डे खूप छान प्रकारे इथे स्पेंड झाला. इथे 1 डे 2 डेज तुम्ही छान राहू शकता. पावसाळ्यात म्हणा किंवा उन्हाळ्यात म्हणा, तुम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे तिथे ते एन्जॉय करू शकता. आम्ही तयार झालो होते चेकआउटसाठी. आम्हाला इथून परत एका रिसॉर्टला जायचं होतं. व्हिडिओज आणि फोटोज काढून घेतले तयार झाल्यानंतर आणि केली ती चेकआउटची प्रोसेस. तोपर्यंत इथली छान रिफ्रेशनर खूपच छान होते. ते झाल्यानंतर परत मग आम्ही निघालो होते दुसऱ्या रिसॉर्टसाठी. जर तुम्हाला माझे व्हिडिओज, माझे ब्लॉग्स बघायला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा.